नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तर आज आपण रव्यामध्ये दही घालून इन्स्टंट असा सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता तयार करणार आहोत. तर तो पदार्थ कोणता आणि काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला आपण 1 कप एवढा बारीक किंवा जाडा कोणताही रवा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये अर्धा कप एवढं दही घालून घेतलेलं आहे. आणि आपण जेवढं दही घेतलेलं आहे तेवढंच त्यामध्ये पाणीसुद्धा घालून घेणार आहोत. आता आपण हे बारीक मिक्सरमध्ये वाटून असं घेणार आहोत. मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि सगळं बॅटर व्यवस्थित काढून झाल्यानंतर थोडंसं अगदी यामध्ये आपलं मिक्सर धुतलं जाईल एवढं पाणी घालून हे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण मिक्सर धुतलं जाईल एवढं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. मिक्सरच्या झाकणामध्ये सुद्धा आपण थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आता 1 चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे. तसेच आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया आणि सर्व बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर हे बॅटर आपण 15 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपल्याला बाजूला एक काम करायचं आहे. एका कढईमध्ये 2 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक डिश किंवा स्टँड जे काही तुमच्याकडे असेल ते उपडे ठेवून द्यायचं आहे आणि मस्तपैकी उकळ येऊन द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला हे जे बॅटर करून घेतलेलं आहे ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा थोडीशी जाडसर झालेली आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल हे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं पूर्ण प्लेटभर लावून घ्यायचं आहे. संपूर्ण प्लेटला आपण व्यवस्थित असं ऑइल लावून घेऊया, म्हणजे आपण जे काही करणार आहोत ते याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित असा हा आपला पदार्थ निघून येईल. आता व्यवस्थित असं आपल्या या प्लेटला तेल लावल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढं इनो घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण व्यवस्थित असं यावर पाणी सोडून घेऊया, म्हणजे याची रिॲक्शन चालू होईल. आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं इनो सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जाईल आणि बॅटरसुद्धा व्यवस्थित असं हलकं होईल. तुम्ही बघू शकता इनोमुळे ह्या बॅटरला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आता हे बॅटर आपण सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ज्या ताटाला ऑइल लावून घेतलेलं आहे, म्हणजे तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपण ह्या प्लेटमध्ये घालून घेऊया. बॅटर प्लेटमध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे गॅसवर आपण जे पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे. फक्त या बॅटरमध्ये तेल घालायचं राहून गेलेलं माझ्याकडून, तर आपण ह्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्ही जेव्हा इनो घालणार आहात तेव्हाच हे ऑइल घातलं तरी चालणार आहे. आता काय करायचं आहे, आपण जे उकळत ठेवलेलं पाणी आहे त्या उकळत्या पाण्यामध्ये लगेचच ही डिश ठेवून द्यायची आहे. तर ही डिश आपण यामध्ये ठेवून देऊया आणि प्लेट ठेवल्यानंतर ह्याला 15 ते 20 मिनिटं छान अशी मंद आचेवर वाफ येऊन द्यायची आहे. एक 15 ते 20 मिनिटं आता येथे आपली झालेली आहे. तर आपण बघून घेऊया. वाव! तर येथे आपला परफेक्ट असा इन्स्टंट रवा ढोकला तयार झालेला आहे. पाण्यातून काढल्या काढल्या लगेचच आपल्याला हे ढोकला काढून घ्यायचा नाही आहे, तर एक 5 ते 10 मिनिटं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर सुरीच्या साईडने सर्व बाजू आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत, म्हणजे सेल करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहेत. तर हा ढोकला अगदी इन्स्टंट आणि लगेचच होणारा आहे. शिवाय ह्याला तेलसुद्धा खूप कमी लागतं. तर हा ढोकला तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता. ज्यांना जास्त ऑइल खायचं नसेल त्यांनी हा ढोकला असाच खाल्ला तरी चालणार आहे. वाव! बघितलंत ना, अगदी छान असा सॉफ्ट आपला येथे रवा ढोकला तयार झालेला आहे. तसंच मी याचा तुम्हाला स्पॉन्जसुद्धा दाखवते की हा स्पॉन्जसुद्धा किती सॉफ्ट असा तयार झालेला आहे. एकतर तुम्ही हा ढोकला असाच सुद्धा खाऊ शकता आणि आपल्याला जर फ्राय करायचा असेल तर आता मी तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि आपण जे इन्स्टंट रवा ढोकला करून घेतलेले आहे ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कट करून घेतलेले जे पीसेस आहेत ते आपल्याला या तव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ह्याची बाजू पलटून घ्यायची आहे. बघितलंत ना, अगदी छान असा रंगसुद्धा येथे या ढोकल्यांना आलेला आहे. तर सर्व ढोकले अशाच प्रकारे पलटून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा अशी छान अशी खरपूस भाजून घेऊया.
जर तुम्हाला सुद्धा कधी नाश्त्याच्या वेळेला काय करायचं हे सुचत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट ढोकळा नक्कीच करू शकता. आणि हा इन्स्टंट रवा ढोकळा करायला अजिबात वेळ सुद्धा लागत नाही आणि झटपट असा हा तयार होतो आणि चवीला सुद्धा एकदम छान असा हा ढोकळा लागतो. तर इथे आपली दुसरी सुद्धा बाजू पलटून झालेली आहे आणि दोन्ही बाजू सुद्धा छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत. आता आपल्याला हे ढोकळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ढोकळे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपले जे उरलेले जे पीसेस आहेत ते सुद्धा यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता उरलेल्याच तेलामध्ये हे मी ढोकळे पुन्हा फ्राय करून घेत आहे. आपल्याला येथे जास्त तेलाची गरजसुद्धा लागणार नाही आहे. तर या ढोकळ्याबरोबर लागणारी चटणीसुद्धा आपण येथे तयार केलेली आहे. तर यामध्ये खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण हे सर्व घालून आपण आपली चटणी तयार करून घेतलेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.